तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा शहरातील गर्दी वाचनालयाच्या सभागृहात आयोजित 2 दिवसीय ग्रंथोत्सव 2025चा मोठ्या उत्साहात समारोप झाला। वाचन संस्कृती जोपासण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राज्य ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। ग्रंथदिंडीने सुरू झालेल्या या सोहळ्याला जिल्ह्यातील ग्रंथप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। ग्रंथोत्सवामध्ये विविध वैचारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना परिसंवाद व कवी संमेलनाच्या माध्यमातून मिळाली। पहिल्या सत्रात वाचन संस्कृती काल, आज आणि उद्या या विषयावर परिसंवाद पार पडला। प्राध्यापक कमलेश खिल्लारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चर्चेत नेमिनाथ सातपुते, सुनील वायाळ, डॉक्टर राजेंद्र गणगे, देविदास समुद्रवार आणि रफिक कुरेशी यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवला। संदीप चव्हाण यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केलं। दुपारच्या सत्रात सुभाष किन्होडकर यांच्या अध्यक्षतेखाली रंगलेल्या कवी संमेलनाने रसिक मंत्रमुग्ध झाले। गोविंद गायकी, सर्जेराव चव्हाण, राजेंद्र काळे, रमेश आराख आणि वैशाली तायडे यांसारख्या कवींनी आपल्या बहारदार कविता व गझल सादर केल्या। या महोत्सवासाठी जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी, कर्मचारी, साहित्यिक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी व वाचक उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, बुलढाणा।